वादाने आणि महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्या कृपेने आपल्या पिंपळनेर ग्रामस्थांना मिळालं, याबद्दल पहिल्यांदा मी भगवानगडांचे आणि महंताचे आभार व्यक्त करतो। महाराज नारळ दिल्यामुळे आम्ही धन्य झालेलो आहोत आणि पिंपळनेर ग्रामस्थ आता यापुढे हे भगवानगडाचे लेकर आहेत। भगवानगडाचे लेकर म्हणजे महंताचे आपण सर्व पिंपळनेर ग्रामस्थ आता लेकर झालेलो आहेत। मग आता आपण जर त्यांचे लेकर आहोत तर आईजवळ आपलं रडगाणं काय असणार आहे? आपण आईला आपण रडायचं म्हणलं तर कुठं रडणार आहेत? आईजवळच रडणार आहेत। परंतु तरी देखील कशासाठी रडायचं आहे आपण हे मी थोडक्यात एका वाक्यात सांगतो। आई तुझ्या पुढे मी, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना, आता हळूच पाहना। फक्त महंतांनी आपल्याला बोलवावं, आपल्याला चांगल्या शब्दाने बोलावं, एवढीच माफक अपेक्षा आपल्या पिंपळनेर गाव लेकरांची आता महाराजाकडे राहील। तरी देखील आई तुझ्या पुढेही, आई तुझ्या पुढेही माझ्या व्यथा कशाला, आई तुझ्या पुढेही माझ्या व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे हा जन्माचा अर्थ आला, जेव्हा तुझ्यामुळे हा जन्माचा अर्थ आला। आता आपण महंताचे आपण लेकर आहोत आणि म्हणून आपल्याला हे नारळ मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की आता आपलं काय होईल, परंतु प्रत्येक पिंपळनेर ग्रामस्थांच्या अंगामध्ये बाबा संचारले आणि आपण काय करतो काय नाही करत याचं भान आपल्याला राहिलं नाही। ही कृपा, हा चमत्कार बाबांचा आणि महंताचा आहे हे एवढ्या या ठिकाणी आवर्जून सांगतो। याबद्दल मी एकच सांगणार आहे, कौन कहता है आसमान को सुराग नहीं होता, कौन कहता है आसमान को सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। याप्रमाणे आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। पुनश्च एकदा महंताचे पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि ग्रामस्थांच्या वतीने 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रामकृष्ण हरी। हरे हरे रामकृष्ण हरी, जय जय 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 रामकृष्ण, जय जय राम, जय जय रामकृष्ण, जय जय राम। मागे सर असली जागा अजून सरकायचं का? तुमच्या मागे लोक आहेत ते त्यांना प्रॉब्लेम, आवाज लईच कमी रे। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, माधव बरवा तुहा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा। सर्व सुखाची आगर बाप रघुमादेवी वर, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा। जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम।
कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबा रघुमाई कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी धरेला कृष्ण मने कंठ धरेला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका सभ्रम वैष्णवनिका सभ्रम वैष्णवनिका वैष्णव वैष्णवनिका सभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका सभ्रम वैष्णव वैष्णवनिका वैष्णवनिका सभ्रम वैष्णवनिका निका निका संग्राम वैष्णवनिका सभ्रम कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका सभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुगा म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रम विठ्ठल 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 तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. भगवान श्री ज्ञानोबा यांचा
सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. अरे पाया पडून तर बस ना खाली. खाली बस. अरे खाली तर बस ना. विठ्ठल बस खाली. भगवान श्री ज्ञानोबरायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने आपल्या गावामध्ये भगवान बाबांचा 91वा सप्ताह आहेत. असे 2 विभाग आपल्याला एकत्रित आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना एक चांगली सूचना आहे. 3 तारखेला आळंदीमध्ये 3 मे ते 8 दिवस ज्ञानोबरायांच्या संस्थांतर्फे जन्मशताब्दी सुवर्ण महोत्सव, सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव, जसं मी मागे कीर्तन केलं होतं आपल्याला सगळ्याला आठवत असेल. आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला ज्याला शक्य आहे त्याने जावं. याचं कारण आहे की आज ज्या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत या काल्याची संकल्पना ही भगवान श्री ज्ञानोबरायांची आहे. या संप्रदायाचे, या जगाचे जे निर्माते आहेत त्यांचाच ते अवतार आहेत आणि वारकरी संप्रदाय त्यांनी सुरू केलेला आहे. विठ्ठल आणि या वारकरी संप्रदायाचा प्रारंभ करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तळागाळातल्या बहुजन समाजाला एकत्रित करण्याचं पहिलं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तुम्ही आम्ही जे बसलोय ना, बाळू जास्त होतोय बरं का आता. विठ्ठल विठ्ठल आणि त्याचं एक कारण आहेत पहा. फार सगळ्याला आवाज येतोय ना? पाठीमागा आवाज येतोय का सगळ्याला? हात वर येतोय ना? हा मग ठीक आहे. अरे डाव्या साईडने हात येत नाही वाटतं आवाज. आला आला. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तळागाळातला बहुजन समाज जो आहे त्याला या पृथ्वीवर पहिल्यांदा अध्यात्माचा अधिकार दिला असेल तर तो ज्ञानोबरायांनी दिलेला आहे, माऊलींनी दिलेला आहे. आणि या वारकरी संप्रदायाची विचारसरणीचा पाया हा ज्ञानोबरायांनी घातलेला आहे. पहिलं काय होतं, एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती आणि त्यांनी दुसऱ्याला सांगायचं नाही असं बंधन होतं. इतिहासामध्ये असं वर्णन आलेलं या गोष्टीचं फार महत्त्वाचं आहे. निवृत्तीनाथांना ज्यावेळेस विचारलं की मला जे काही आलेला प्रसाद आहे तो वाटायचा आहे, तर निवृत्तीनाथांनी सांगितलं की आपल्या संप्रदायामध्ये एकाला सोडून जगाला वाटण्याची प्रथा नाही. ज्ञानोबराय म्हणले मला वाटायचंय, मी काही थांबू शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की तू आमच्या संप्रदायात तुला राहता येणार नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही. मग ज्ञानोबरायांना नाथ कुणी म्हणत नाहीत, माऊली म्हणतात. फरक लक्षात आला? माऊली आणि नाथ. जर ते निवृत्तीनाथांचे शिष्य आहेत मग ते नाथ का नाहीत? कारण की त्यांना सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्याला वाटणारा नसतो. संप्रदायाचा त्याग केला, नाथ संप्रदायाचा त्याग केला माऊलींनी. नवीन विचारधारा सुरू केली की मला नाथ नाही म्हणलं तरी चालेल, पण मी अनाथांची माऊली आहे. ह्या तळागाळातल्या बहुजन उपेक्षित वर्गाला निश्चित रूपाने मी तत्वज्ञान देणार. म्हणून ती ज्ञानेश्वरीचा ग्रंथ 1212 मध्ये तो लिहिला गेला आणि त्या ग्रंथांचं जोपासन, नीट ऐका बरं का, त्या ग्रंथाचं जोपासन ज्याला अर्थ कळत नाही त्यांनी केला. आजपर्यंत महाराष्ट्रातला कोणताही माणूस असं म्हणू शकत नाही, कोणताही माणूस म्हणू शकत नाही की मला ज्ञानेश्वरी कळाली. पण न कळणाऱ्या लोकांनी ज्ञानेश्वरी जोपासली आणि कळणाऱ्या लोकांनी वाद लावले. एक ज्ञानेश्वर आहेत का 2 ज्ञानेश्वर आहेत, एक ज्ञानदेव आहेत का 2 ज्ञानदेव आहेत, असा वाद सुरू केला त्यांनी. मग ज्ञानोबांनी काय केलं की त्या काळामध्ये मंदिरामध्ये लोकांना प्रवेश नसायचे.
माऊली अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांनी सांगितलं ठीक आहे मंदिरातच भजन करायचं बंधन आहे का, हरकत नाही काय. त्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केले आणि वाळवंट हे सामुदायिक मैदान आहे, सामुदायिक आहे. तिथं कोणाचा हक्क नाही. जिथं देव नाही अशा मैदानामध्ये माऊलीने कार्यक्रम सुरू केले. माऊली स्वतः टाळ घेऊन उभे राहायचे आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे. किती कठीण असेल बघा ना. ज्ञानेश्वरीचे लेखक टाळ घेऊन उभे राहत आहेत आणि त्यांचे जे नाथ शिष्य आहेत, नाथ बरं का, विसोबा खेचर माऊलीचे शिष्य आहेत आणि विसोबा खेचराचे शिष्य नामदेव महाराज आहेत. आणि कौतुक पाहण्यासाठी कीर्तनाच्या रूपाने माऊली उभे राहतात. एक समुदाय आहे आणि तो 12व्या शतक 13व्या शतकामध्ये सुरू झाला. त्याचा वेलू गेला गगना आणि त्या परंपरेमध्ये आपले भगवान बाबा आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला लक्षात राहील, जितकं लक्षात राहील तितकं अनुभव घ्या. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कळेल तितकं राहील. ज्ञानोबारायांचे शिष्य आहेत भानुदास महाराज, ज्यांच्या गवळणी फार प्रसिद्ध आहेत. वृंदावनी वेणू कवनाचा माये. आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. आणि एकनाथ महाराजांची 5वी परंपरा अनंत महाराज. त्याच्यामध्ये गावबा आहेत, आनंदा महाराज आहेत, कृष्णार्णव, दयार्णव आणि अनंत महाराज. अनंत महाराजांचे 250 वर्षापूर्वीचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज, जे भगवानगडाचं गुरुस्थान आहे. नगद नारायण महाराज किती वर्षापूर्वीचं आहे ते? 250 वर्षापूर्वीचं. आणि त्या नगद नारायणची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत चालत आलेला हा प्रवास. आणि म्हणून ज्ञानोबरायांची समाधी सोन्याची करून भगवान बाबा आपल्या गळ्यामध्ये ठेवत असे. तुमच्यामुळे आम्हाला अध्यात्मात प्रवेश मिळाला, तुमच्यामुळे आम्ही कीर्तनकार होऊ शकलो. माझी मराठी अजून कळायला वेळ आहे बरं का. ज्ञानोबरायामुळे सगळे महाराष्ट्रातले संत आहेत. ज्ञानोबराय सगळ्या संतांची आई आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग त्या ज्ञानोबरायांनी केलं काय? काय ज्ञान सांगण्यापुरतं आहे ना, सगळे लोक एकत्रित येतात, जेवण्यापुरते येत नाहीत. जेवत असताना भेदाभेद होतो. ज्ञान ऐकण्याकरता सगळा समाज एकत्रित येतो. मग जेवायला एकत्रित बसलं पाहिजेत. कारण की जर तुम्ही जेवले एकत्रित तर तुमचं मन स्वच्छ आहे. नाहीतर तुम्ही स्टेजवरून भाषण दिलं, जातीय समानता झाली पाहिजे, सर्व धर्म समभाव झाला पाहिजेत. आणि जेवत असताना जर तुम्ही वेगळं वेगळं जेवलं, कोणाच्या हातातून जर खाल्लं नाही, तर तुमच्या मनामध्ये भेद असतो आणि तो भेद खतरनाक असतो, लक्षात ठेवा. आणि मग तो जो भेद खतरनाक आहे, तो भेद भयंकरच आहे. मग तो कसा मिटला पाहिजे? त्याचं नाव काला आहे. आणि हा काला पहिल्यांदा भगवान गोपाळ कृष्णाने केला वृंदावनामध्ये. तोच काला ज्ञानोबांनी सुरुवात केली कुठे? वाळवंटामध्ये. एकत्रित जेवायला बसले, एकत्रित. बसू द्या त्यांना, जागेवर बसू द्या. कार्यक्रम झाल्यावर बोलवतोय, विक्षेप नका करू म्हणा कार्यक्रम. विठ्ठल 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 विठ्ठल. एकत्रित भोजनाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम म्हणजे काल आहे. तुम्ही ज्या पंक्तीला बसलेला आहात त्याच पंक्तीला तेच जेवण मी करणार, याचं नाव काल आहे. आणि तो काला 700 वर्ष. किती काल्याला महान महान संत होते. सावता महाराज, गोरोबा काका, सेना नायवी महाराज, परिसा भागवत, जनाबाई, ह्या सगळ्या एकत्रित आलेल्या संत महाराज. आणि एकत्रित येऊन या तत्वज्ञानाला सुरुवात केली वाळवंटामध्ये. आणि ती परंपरा भगवान बाबांनी जोपासली. पंढरपुरातला जो काला ज्ञानोबांनी सुरू केला, तोच काला वामन भाऊ आणि भगवान बाबांनी वाड्या तोड्याने सुरू केला. वाड्या तोड्याने ज्यावेळेस रस्ते नव्हते, गाव नव्हतं, काही नव्हतं, त्यावेळेस बाबांनी काही, भाऊनी काही मिळून
मराठवाड्यामध्ये परमार्थाची लाट आणली आणि हा जो विखुरलेला वर्ग होता, ज्याला मानवी जीवनाचं काही लक्ष माहीत नव्हतं, ती सगळ्यांना एकत्रित आणल्या आणि एकत्रित आणत असताना मुख्य दैवत हे विठ्ठलाला केलं. पहिल्या चरणात कंठी धरिला कृष्ण मानी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कार्यक्रम कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. त्या ज्ञानाचा, कृष्णाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने पडला. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी जनी, जगतामध्ये प्रकाश. आता तुम्ही सगळे लोक या ठिकाणी आलात हे भगवान बाबांच्या प्रकाशामुळे आलात, प्रकाश झोतात आलात. कंठी धरिला. आणि मग हे जे लोक आहेत ना, इथं थोडीशी तुकोबारायांनी जे आहे ना एक भेद टाकलेला आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी, काला जो आहे ना तो वाटत असताना वैष्णव, शुद्ध वैष्णव पाहिजे. प्रसाद पचण्याकरता सुद्धा महाराज अंगामध्ये शुद्धता पाहिजे. प्रसाद दिला एखाद्याला आणि त्याने जर तो खाल्ला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग काला वाटत असताना सुद्धा एक बंधन दिलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रमे, वैष्णवनिका संभ्रमे, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम हा जो एकत्रित प्रेमाचा काला आहे, हा काला वैष्णवासाठी आहे. म्हणजे महाराज जी श्रीमंत लोक आहेत, मोठे मोठे लोक आहेत, स्वतःला जर चांगले म्हणवणारे लोक आहेत, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. आणि जर काही केलं तर जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर सांगतात, वारकरी हे ताकदवर असतात. तुका म्हणी भूमंडळी, तुका म्हणी भूमंडळी, तुका म्हणी भूमंडळी, तुका म्हणी भूमंडळी. आम्ही बळी वीर गाढे, आम्ही बळी वीर गाढे, काला वाटून एकमेका, काला वाटून एकमेका. आपल्या गावामध्ये राजकारणातले लोक आलेले आहेत. डॉक्टर टी.पी. मुंडे आहेत, भगवान बाबा की जय.
एखाद्या महाराजाला जर बात करायचं असलं तर फुलाच्या वजनातच बुवा तडफडायचा. जय ज्ञानेश्वर जे आलेले आहेत, टीपी मुंडे आहेत, आमचे आवडते आमदार आहेत मनोज कायंदे, त्यांची मातोश्री आहेत, सगळे कीर्तनकार आहेत. खरं म्हणजे परळी साईडला कीर्तन चालू असताना दर्शन घ्यायची पद्धत आहे. ते टीपी मुंडेच्या लक्षातच नाही आले की इथे असं नसतं म्हणून. नाही ना, आमच्याकडं तुमच्याकडं कसं आहे, लेकडं करेला घेऊन चालू कीर्तनात दर्शनाला येतात. आणि त्या काय होतो, जो रंगदेवता आहे, मांडलेला जो पसारा आहे तो एका मिनिटात जातो. म्हणून टीपी मुंडेला आपल्या इकडची पथा माहीत नाहीत, ते मुंडे आहेत परळीचे, त्यामुळे ते आलेले आहेत, त्यांना काही टेन्शन घेऊ नका. नाहीतरी टेन्शन आल्याशिवाय राहत नाही, तो भाग सोडून द्या. भगवान कृष्णाचा काला आहे आणि लोक आलेले आहेत. आपला टाईम एकचा आहे. याचं कारण असं आहे की सगळा उन्हाचा समाज आहे, हा उन्हाळ्यात राहणार आहे. मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता. आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि 2 तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांना येता आलं नाही, कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की ते किती घाबरतात लोक, ही पण मला समजेना. जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे. क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांचं निघता नाही आलं तिथून. जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते बसून होते पण मिळाली नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया. मी इथे बसणार आहे आणि तुमच्याबरोबरच प्रसाद घेणार आहेत. तेव्हा आपली जी भगवानगडाची शिस्त आहे बसण्याची, टोपलं पळवण्याची नाही. ते इथं आपण जागेवर बसून आपण सगळेच रोको. आणि जे काही गावकरी असतील, गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा सत्कार करा. त्यांच्या जे काही आलेले तुमचे पाहुणे आहेत त्यांच्या पद्धतीनं त्यांचा सत्कार करा. यानंतर आरती होईल, बाबांची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण जागेवर बसणार आहोत. त्याच्यानंतर गावकरी कार्यक्रम करतील, तुम्ही पंक्ती धरा. वाढण्याची तयारी गावकऱ्यांनी तयारी केलेली आहेत. प्रसाद आहेत, तो प्रसाद सगळ्याला मिळावा ही इच्छा आहे. आपल्या गावातले सुपुत्र आहेत, परमेश्वर महाराज बसलेले आहेत या ठिकाणी. बरेच कीर्तनकार आहेत या भागातले, पण ते नेमकं युद्धाच्या वेळेस जसं बळराम दादा तीर्थयात्रेला गेले होते तसं परमेश्वर महाराज नर्मदा किनाऱ्याला प्रदक्षिणासाठी गेले होते, पण ते युद्धाचा निर्णय झाल्यावर आले. तसं नेमकं काल्याला ते आलेले होते. त्यामुळे त्यांचं गावकरी हार वगैरे देऊन स्वागत करतील. सगळ्यांनी अगदी शांतपणाने. पुढच्या वर्षी अतिशय लहान गाव आहे बडेवाडी. 10-15 वर्षापूर्वी त्याने आपली इच्छा व्यक्त केली होती की आमच्या गावामध्ये नारळी सप्ताह व्हायला पाहिजे. अतिशय लहान, एकही माणूस त्या गावातला नोकरीला नाही. 100% ऊसतोड आणि 100च घरं आहेत, मोजून 100 घरं आहेत. मग आम्ही एकत्रित आलो, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा सप्ताह जो आहे ना आपण खूप इकॉनॉमिकल केलेला आहे. कोणत्याही माणसाला सप्ताह करता येईल इतका आपण सामान्य सप्ताह ठेवलेला आहे. या सप्ताहामध्ये टाळकऱ्याला नारळ देखील दिलं जात नाही. पाकिटाचा विषयच नाही, कारण की हा सप्ताह टिकावा आणि लोकांना वजव होऊ नयेत. गरीब लोक आहेत, संख्येने जरी भरपूर असले
तरी आर्थिकदृष्ट्या फार गरीब आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी हे सप्ते होत नाहीत महाराज. बीड आहे, औरंगाबाद आहेत, पुणे आहेत, नाही होत सप्ते या ठिकाणी. त्यांनाच खायला मिळत नाही तर कुणाला खाऊ घालणार आहेत. पण खेडेगावामधला सप्ताह हा इकॉनॉमिकल असावा म्हणून आपण कमीत कमी पैशामध्ये आणि उत्कृष्ट करावा. पण पिंपळनेरकरांनी तो सप्ताह लक्झरी केला. नामदेवा अरे आवाज बसलाय. जेवढं लाकडं आहेत ना सगळे याच्या नावाचे आहेत बरं का. सप्ताहातले इकॉनॉमिकल केलेलं आहे. जसं गाडीचे काही 4-5 मॉडेल असतात. बेसिक मॉडेल आहेत, मधलं मॉडेल आहेत, वरचं मॉडेल आहे, लक्झरी मॉडेल आहेत. तसं जे एक बेसिक सप्ताह केला होता की प्रत्येकाला सप्ताह करता आला पाहिजे. एखाद्या गावाला असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही करू शकत नाही म्हणून पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून जेवढ्या संख्येने इथं आलेला आहात तेवढ्या संख्येनं बडेवाड्याला येऊन मदत करा. वाढण्याची मदत करा. गाव लहान आहेत, जीव बारीक आहेत आणि माझं पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं बरं का शास्त्री नुसते आकडे घेतात, असं नाही बरं का. बोरकिनी म्हणून आपलं गाव आहे त्या ठिकाणी त्यांना बाबाचं मंदिर बांधता नाही आलं. मग त्यांच्या गावामध्ये वर्गणी केली. जवळपास 93 लाख रुपये वर्गणी झाली आणि 65 लाखाचं त्यांना मी मंदिर बांधून दिलं. जागा घेतली आणि पुन्हा त्याच वर्गणीतले तेवढे पैसे परत केले. तसं आमचं बडेवाडीचे आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही 5 लाख जमा करा, सप्ताहाच्या वेळेस आम्ही तुम्हाला 20 लाख देऊ. पण माझा मुद्दा आहे का, पैसा भगवानगडासाठी फार लहान गोष्ट आहे. तुमच्या भावना हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही भावना आहेत. आपण आता भगवानगडावर जातीरहित विरहित 40 मुलं आपण MPCचे ठेवलेले आहेत. त्यातले 19 पोरं लागलेत. 19 पोरांच्या. आणि ते पोरं कोणते आहेत? ज्या लोकांना पुण्यात राहता येत नाहीत, ज्या लोकांना मुंबई परवडत नाहीत, क्लास परवडत नाहीत, त्या मुलांसाठी आपण भगवानगड तयार केलेला आहे. हे भगवान बाबाचं स्वप्न आहे. एकर विका पण मुलं भगवानगड शिकवतात. आपल्या भागामध्ये तर माहितीच आहेत महाराज, मुलं कॉप्या करून पास होतात. ते खूप वाईट वाटायचं. खेडेगावातली प्रतिभा वायाला जाते. मग 8वी 9वी 10वीचे 15-15 मुलं परीक्षा घेऊन आम्ही गडावर ठेवतो. त्यांना 4 वेळा नेणं आणणं असते बरं का. सकाळी न्यायचं, सोडायचं, जेवायला आणायचं, पुन्हा शाळेत सोडायचं, पुन्हा घेऊन यायचं. त्यांच्यासाठी एक गाडीने एक ड्रायव्हर ठेवलेला आहे. आणि 1.5 लाख लोक महिन्याला आपल्या भगवानगडावर जेवतात. असं अन्नदाता भगवानगड आहे. आणि या सगळ्यांना मुळाशी तुम्ही आहात. आता आम्ही पिंपळनेरला आलेलो आहोत. मगाशी त्यांनी सांगितलं वकील साहेबांनी, आम्ही तुमची लेकरं पहिलेच आहेत म्हणून तर नारळ दिलाय आपण. म्हणून भाऊ आणि बाबामध्ये भेद न करता सगळ्यांना माझं निमंत्रण आहे, आपण भगवानगडावर येत चला. वारीला या, कार्यक्रमाला या, बाबाच्या पुण्यतिथीला या. पुढच्या वर्षी 26ला दसऱ्याला भारतामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे, ज्ञानोबांचं एवढं मंदिर आपण आपल्या भगवानगडावर बांधतोय. त्या मंदिराचं उद्घाटन आणि भगवानगड स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होतात. त्या निमित्ताने अमृत महोत्सव हे दोन्ही आपण एकत्रित करणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा, मला आमचे बरेच लोक म्हणले माऊलीचं मंदिर बांधतात, बाबाचं नाही. तर बाबाचं असं आहे, आमच्यात मी भांडखोर स्वभाव झालेला आहे. म्हणलं लोक देतात का नाही पैसे माहीत नाही, पण छान वर्गणी जमा झाल्या. भगवान बाबाच्या मंदिराच्या निमित्तानं वर्गणी होणार नाही, पण भगवान बाबाचं नवीन मंदिर नक्की होणार. जी वर्गणी आलेली आहे, येत आहे, याच्यातलाच एक भाग भगवान बाबाच्या मंदिराकरता ठेवलेला आहे ऑलरेडी. आणि मग हे जाहीर करतो मी, ठेवायचं आहे इतकं नाही बरं का, ठेवलेलं आहे. मग माझ्या लक्षात आलं बघा, आपण सगळ्यांनी मिळून माऊलीचं मंदिर बांधलं आणि माऊलीच्या पैशातून आपण बाबाचं मंदिर बांधतो. एवढे बाबा भाग्यवान आहेत.
जसं दरवाजात उभा राहिल्यानंतर माऊली दिसतात तसं वेशीवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला बाबा दिसले पाहिजेत. कारण की आता तुम्ही खाली जाता, गर्दी होते, दमकोंडी होतो. कुठलीही समाधी निवृत्तीनाथ महाराजांची माऊलींची अशी वर आहे. मग ते भुयार बंद करून ओपन समाधी करून पाठीमागं विठ्ठलाचं मंदिर ठेवून जसं माऊलीचं आहे तसंच भगवान बाबाचं मंदिर विना वर्गणीचं तयार होणार आहे. या वर्गणीतूनच जेवढी जमा झाली त्याच्यातूनच. मग मला म्हणजे लोक नाही, लोकांना मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं. महाराज किती वर्गणी घेणार तुमच्याकडून? तर ऊस तोडायला जाता, शेती करता, त्यात तुम्हाला पण राहिलं पाहिजेत, परिवार पण मोठा झाला पाहिजेत. आणि मधुकर पद्धती म्हणतात, एक एक थेंब जसं काढला जातो तर काही प्रमाणात तुमचं घेऊन तुम्हाला अन्नदानाच्या रूपानं, शिक्षणाच्या रूपानं आपण परत करतो. मग आपण सगळ्यांनी गडाला जी काही सहकार्य केलं, गडाला मदत केली, त्याच्याबद्दल आभारी आहेत. आणि आता आपण पिंपळनेरकरांना तुम्ही कधीही बोलवा, मी पहिल्या दिवशी पिंपळनेरकरांना सांगितलं, एवढा चांगला सप्ताह करणाऱ्याच्या गावात जायचं नाही तर कुठं जायचं मग. आणि केवळ या गावाला यांनीच नाहीत, सगळ्यांनी सहकार्य कामाचं केलेलं आहे. वडगाव आहेत, चिंचपूर आहेत, गोमळवाडा आहेत, पाठीमागं काही गावं आहेत, भारजवाडीनी तर लाडूच आणलेले आहेत महाराज, कितीतरी गावांनी आणलेले आहेत. आणि या ठिकाणी जमलेला जो माझा अत्यंत आवडता परिवार आहे तो घाटशीळ पारगावचा आहे. त्यांना फार त्रास झाला बरं का नारळामुळं, आणि घाटशीळ पारगावनी सहन केला. इतके लाडू आणले त्यांनी पहिल्या दिवस, 2 दिवस घाटशीळ पारगावचेच लाडू होते. मग ते गाव ज्याप्रमाणे पिंपळनेर आहे माझ्यासाठी, त्याचप्रमाणे घाटशीळ पारगाव भविष्यात सुद्धा राहील. कधीही पारगावकर आलेले आहेत, कधीही या भगवानगडाला निमंत्रण द्या. भगवानगडाची जी मुलं आहेत ही बाहेरून येऊन तयार, मला याचं इतकं वाईट वाटतंय, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं आहेत. ही जो गाणारा मुलगा आहे तो साताऱ्याचा आहे. आणि समाज वगैरे काही नाही बरं का, तुमच्या डोक्यात कोणीतरी भरवलेलं आहेत. सगळ्या समाजाची UPCचे MPCची मुलं आपण गडावर आहेत, लायब्ररी आहेत. फक्त गडाला नावं ठेवण्यासाठी गडाला जातीवादी ठरवू नका, डोक्यातली घाण काढून टाका. जातीवाद करून फायदा घेणारे दुसरे असतात राजकारणी, वारकरी नसतात. जे 19 मुलं आले त्यातला 10 मराठा आहे, जो MPC पास झाला आणि गडावर राहून पास झालेला आहे. आणि सगळ्या समाजाच्या मुलांना महंत केलंय. अभ्यास करून बघा, आमचं भालगाव असेल, मिडसांगवी पुढच्या वर्षी सप्ताह आहे, मिडसांगवीला मच्छिंद्रनाथ गडाचा सप्ताह आहे. सगळ्यांनी तिथेही चांगल्या पद्धतीने हजेरी लावा, कुठेही जा. आणि आता नवीन भगवान बाबांचे आवडते एक शिष्य होते सुदर्शन महाराज, ते येऊन गेले, थकलेले आहेत सुदर्शन महाराज खाडे, पाटण सांगवीला. त्या ठिकाणी आमचे काशीनाथ महाराज टोपे महंत होत आहेत पुढं. म्हणून जी डोक्यात घाण बसली ना तुमच्या, जातीवाद वगैरे, ते काढून टाका. सगळ्या समाजाची मुलं आहेत, सगळ्या पद्धतीची मुलं आहेत, गडावर एकोप्याने राहतात. आमच्यात खडे टाकू नका. ज्यांचं कल्याण करायचं त्यांनी या. हा वारकरी संप्रदाय आहेत, जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहेत. पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो, गडाची छेडखानी करू नका. भगवान बाबा जेव्हा पाहतात ना, तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं. पण ते जेव्हा मारतात ना, त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं. 1000 लोकांनी पाहिलेले आहेत महाराज. ज्ञानोबरायांची कृपांकित भगवान बाबा संत आहे, जिथं जातीवाद नाही, काय नाही, सगळी मुलं शिकतात. अशा ठिकाणी आपण जातीवाद करू नका. आणि माझं एक दुसरं म्हणणं फार छान आहे महाराज, ते फार व्यवस्थित ऐका तुम्ही. गडाला देऊ नका काही, पण गडाचं काही तिथंच थांबा, सगळ्या जणांनी थांबा तिथं जागे. गडाचे आपले शिस्त पाळा. आमची पुण्यतिथी जशी चांगली होते तसं तुम्ही करा. विठ्ठल 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 हे सांगण्याचं कारण आहे की ही जागा, पिंपळनेर हा भाग माझ्यासाठी नवीन होता. भगवानगडाच्या परिसरातल्या सगळ्या गावांना हे सगळे सिद्धांत माहिती आहेत, भगवानगडाला सगळे सिद्धांत माहिती आहेत. पण हा भाग थोडा नवीन होता पिंपळनेरकरांना,
म्हणून एक गुरु परंपरा, गडाची माहिती, इथून पुढं सुद्धा या परिसरातल्या लोकांनी कीर्तनकार व्हावं, चांगल्या पद्धतीने जीवन जगावं. अरे थांब, मनोज काहिंदे नवीन आमदार आहेत, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. जितका भगवानगडाच्या बसू दे तिथेच बस, जितका संबंध भगवानगडाचा पारगाव परिसरामध्ये 12 वाड्यामध्ये ना, तितका भगवान बाबाचा संबंध विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा. आणि तुम्हाला आता जाणून आता निघलं तर सगळंच काढतो बाहेर. ज्यावेळेस मी सुरुवातीला 2003 मध्ये गुरुवर्य भीमसिंग महाराज गेल्यानंतर गादीवर बसलो होतो, त्यावेळेस काय वादळ निघालं होतं महाराज, आठवत असेल जुन्या लोकांना. 20-22 वर्षापूर्वी शास्त्री शिकलेले नाहीत, शास्त्री आमके नाहीत. मी म्हटलं किती प्रचार, काही महाराज लोकांनी पत्रक छापून, म्हणजे हरिपाठ वाटायला पाहिजे त्यांनी, तर नामदेव शास्त्री चांगले नाहीत याचं पत्रक काढून वाटले. मिळाले का नाही तुम्हाला पत्रक? सानप नाहीत, शास्त्री नाहीत, शिकलेले नाहीत, MA नाहीत, आणि नाही म्हणणारे 0 झाले आणि भगवानगड पुढे गेला. हा भगवान बाबाचा चमत्कार आहे. आणि मग त्या काळात हा भाग चुकला होता. मग भगवान बाबा ज्यावेळेस बुलढाण्याकडे जात होते, तर तिकडचे जे मुख्य आधार आहेत, मनोज आमदार जे आहेत काहिंदे, त्यांचे आजोबा हे भगवान बाबांचे शिष्य आहेत. बरं, मी आमदार म्हणून स्वागत करतो हे डोक्यातून काढून टाका, तुम्हाला माहिती माझा स्वभाव. गडाचे भक्त आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतोय. त्यांचे आजोबा. आणि मग 2004ला जेव्हा मी दौरा केला, विदर्भातून वर्गणी गोळा केली त्यावेळेस. मग तिकडे आमचे फार आवडते पाटील होते, किसनराव पाटील म्हणून, आणि त्यांनी मला बाबा कुठं कुठं जातात, कोणत्या कोणत्या गावामध्ये जातात, ती सगळी प्रथा शिकवली. ते किसनराव पाटील म्हणून होते त्या काळामध्ये, सोनोशीचे होते, तिकडची सोनोशी बरं का. त्यांनी मला त्या भागात जात असताना मग यांच्या आणि पहिली गडाची सगळ्यात मोठी वर्गणी मनोजच्या आजोबाची भगवानगडाला आलेली त्या काळामध्ये 2004ला. आणि तिकडून निधी गोळा केला आणि मग बांधकाम सुरू केलं. तेव्हा तुम्हाला अक्कल आले की बाबा काम करणारा भेटलाय. बुलढाण्याच्या नंतर संभाजीनगर जिल्ह्याच्या नंतर मग सुरू झाली तुमची वर्गणी, मग ती आता इथपर्यंत गेली. हे जाणून बुजून सांगतो बाबाची प्रथा कशी आहे. आता विषय आलाय, किनगाव राजा म्हणून गाव आहे, नाव ऐकले ना? ऐका, तर बाबांचं चरित्र हाच काला समजा 2-3 मिनिटाचा अजून विषय होईल. किनगाव राजाला जशी वर्गणी सुरू झाली, विदर्भ 2004ची गोष्ट आहे बरं का, 4ला वर्गणी जशी सुरू झाली तसं किनगाव राजाला मी गेलो. संध्याकाळी कीर्तन असायचं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात लहान कीर्तन किनगाव राजाचं, सगळ्यात लहान. रामकृष्णारी झाली, अभंग घेतला, सगळं झालं, समाज शांत जसा आता बसलेला आहे. आणि फेटा जसे अभंगाला मी सुरुवात केली बोलायला, सगळी लोक चावचाव करायला सुरुवात केली. तुम्ही कधी अनुभव घेऊन पाहिजे, समाजाला शांत करण्याची गरज पडत नाही आजपर्यंत. बोलूच देईना मी, 2, 3, 4 वेळा म्हणलं, शेवटी म्हणलं मी कीर्तन थांबवतोय तरी लोक शांत बसेना. आणि जय विठ्ठल करून दुसऱ्या गावात गेलो टिकून. किनगाव राजाची गोष्ट. दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथल्या कीर्तनाला पुन्हा किनगाव राजाचे लोक आले. म्हटलं आता हे इथं कीर्तन करू देत नाहीत. तिथं व्यवस्थित कीर्तन ऐकलं. मग मी त्यांना म्हटलं तुमच्या गावात मी कीर्तनाला आलो त्यावेळेस 5च मिनिटं. महाराज ही आमची परंपरा आहे. मग असली कसली परंपरा? बाबा आमच्या गावाला माहेर म्हणत होते आणि ते कीर्तन करत नव्हते. तुम्ही कोण? कीर्तन न करण्याची परंपरा पाळणार आहे बाबा. आणि माहेर का म्हणायचे माहिती का? याच्यामुळे माहेर म्हणायचे. ज्या गावातले लोक कीर्तन ऐकायच्या लायकीचे नसायचे त्या गावाला बाबा म्हणायचे माझं माहेर घर आहे. मी माहेरी मुली आल्यानंतर काम करत. कळलं का माहेर शब्दाचा अर्थ? कधी कधी कळायला पाहिजे. गडावर राम म्हणून मराठा समाजाचा होता. गडाच्या सगळ्या किल्ल्या त्याच्याकडे होत्या. राम आंधळा होता बिचारा. मी
मी त्याला म्हटलं, अरे तुला एवढं मोठं गोडाऊन सांभाळतोय, भगवान बाबांचं, चाव्या तुझ्याकडे आहेत, मग तुला काय कळणार आहेत कोणी काय चोरून नेलं? म्हणे बाबांचा व्यवहार आहे म्हणे महाराज, ते कळायला फार वेळ लागेल. म्हणलं नेमकं काय ते सांगशील तर खरं. हे तुम्हाला म्हणून सांगतो, हे पक्क वाक्य लक्षात ठेवा, भगवान बाबांचं आहे, पक्क लक्षात ठेवा. ते म्हणे मी आहे म्हणून सांभाळतोय, शहाण्याला दिला असताना लुटला असता गड. गडाला किंमत कोणाला आहे? लुटला का नाही आपला गड? औरंगाबादची जागा गेली का नाही? येड्यानी गेली का शहाण्यानी? टेन्शन घेऊ नका तुम्ही, ओपन मध्ये असतं, माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. ज्या डॉक्टर वाय.एस. खेडकरला पायावरच्या पैशांनी MBBS केलं, त्यांनी औरंगाबादची जागा लुटली हो. आणि तुम्ही ऊसतोड कामगारांनी ज्ञानोबाराचं मंदिर बांधलं, कोण श्रेष्ठ आहे? म्हणून श्रीमंत आणि ज्ञानी माणसावर माझा विश्वासच नाही. मग आपली प्रथा ही अशी परंपरा आहे, खालच्या लेवलची परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. हे मला रामने शिकवलं, मला भगवान बाबाच्या माणसानेच गड चालवायला शिकवलं बरं का. अमक्या ठिकाणी जा, अमक्या गावामध्ये जा, अमक्या पद्धतीने जा, हे सगळं होईल तुम्हाला. मग असा हा आपला चालता बोलता भगवानगड आहेत. बराच वेळ झालेला आहे, तर आपल्याला आपली आरती होईल. आरतीनंतर गावकरी आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करतील. त्यानंतर महाप्रसाद मी जागेवर बसून घेणार आहेत. आपल्या गडाप्रमाणे सगळ्यांनी जागेवर बस. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अंडी आणली का? कंडी धरला कृष्णामणी अवराजनी प्रकाश काला वाटोय गमिका वैष्णवनिका सब्रह्मा वाकुल्या महादेव कमलकारा काला वाटोय गमिका वैष्णवनिका सब्रह्मा मणी भूमंडळी आम्ही बळी विरगारे तू एकमेका वैष्णवनिका सब्रह्मा. आपल्या गडाचे चौथे उत्तराधिकारी कृष्णा महाराज तेलंगणातले आहेत आणि या गावाला फार अभिमान आहे. ते आमचे जायभाई आहेत म्हणून भावकी आहे. त्यांच्या हातून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल, म्हणजे पिंपळकरांना समाधान वाटेल. तुम्ही वारे जोई कडी मुख पसरोनी कडी आवाहारी जादा गारे तोई जागो परा तुम्ही वारे जोई कडी मुख पसरोनी कडी तुका मने हारी तुकारी तुम्ही वारे जोई एक मिनिट बस 2 मिनिट. आपल्या सगळ्याला जे जेवण मिळालेलं आहे याचं श्रेय या गावातले सरपंच, मिठू सरपंच, ज्यांनी 7 दिवस रात्रंदिवस जागून स्वयंपाकघर सांभाळलेत. वर्तमान विद्यमान सरपंच मिठू, भगवान गडातर्फे त्यांचा सत्कार केला जाईल. भगवान गडातर्फे पहिली वेळ आहे बरं का, अचानक आलेलं गाव आणि त्यात एवढी मेहनत. तसं सगळेच मेहनत करण्याच्या योग्यतेचे आहेत, पण सरपंचाचा सत्कार केला म्हणजे गावाचा सत्कार केला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भगवान गडातर्फे त्यांचा सत्कार होईल. महासांगवीवरून हा मोठा हार दरवर्षी 21 वर्षापासून जी मुलगी आणते तिलाही आमचे आशीर्वाद आहेत. जे काही गडाचे आहेत मानपान न करता सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि शांत बसून प्रसाद घ्यावा. त्यांचा सत्कार मी करतो. निवारिला लागला मनाईत नाही नारायणा करुणी आरती चक्रपाणी हुआ आधी पुरले नवसरण्य काळ भाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आधी पुरले नवसरण्य काळ तुका टाळी वासनी
केशवाचे देऊळे राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन युगी 28 विटेवरी उभा वांगी रखवाई दिजे शोभा कुंडलिकाची विटे परमाली चरणी वाणी जय देव जय पांडुरंगा रखवाई वल्लभ राई वल्लभ भावे झुलगा जय देव जय तुलसी माला करडे करडे कासे पितांबर कत्रिलवाण देव सुवर निती करुणा हनुमंत प्रयोगिरा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ भावे दुर्गा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागे माझी स्नान जगत दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती केशवाचे नाम देव भावे होय जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ भावे दुर्गा जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधु संत मनोनो वेदिला माता आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी जनाची कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनोनो वेदिला माता प्रगट गुह्यवोले विश्व ब्रह्माची गेले रामजारती पायी प्रगट गेले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधु संत मनोनो वेदिला माता आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा राघवी सागरा पाषाण बारिले गोपाची अमृतकर श्री आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा सुखिता तुलनीची ब्रह्म तुकासी आले मनोरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा आरती गणाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगत गुरु जगन्नाथा आरती गणाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगत गुरु जगन्नाथा आरती गणाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज अवतार दुःखनाशे महामंत्राचे बीज आरती गणाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगत गुरु जगन्नाथ आरती गणाथा एकनाथ नाम गीता सुख वाटई चित्ता अनंत गोपाल दासा पुरे गाथा आरती गणाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगत गुरु जगन्नाथ आरती गणाथा आरती भगवान बाबा चिदानंद वैराग्य मूर्ती शांतीची शोभा तुलसी
मागणी ते तुझ्या प्रती आहे दिशी तरी पायी पांडुरंगा या संतासी निरवी मदती आणि तुझी काही न मागू देवा कामणी आता उदार तोई मदती पायी संतान या संतासी निरवी हेची मदती तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव काही प्रसादाची वाट घ्यावी द्रोही एक समाडवली देवा करुणी राहिलो देवांत तुमचे धारिया बड़ी बड़ी सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय महाराज सब संतान की जय पुढच्या वर्षीचं नारळ चला शांतता राखा सर्वांनी बडीवाडीला शांतता देण्यात राखा येत आहे बडीवाडीकर पुढे या स्टेज वरती कोणी येऊ नका बरं का शांतता राखा सर्वांनी शांतता राखा खाली बसा स्टेजवर बाकीचे कोणी मंडळी खाली यायचं